नमस्कार, मी सागर अलकुंटे आपणा सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो। खरं तर कालपासून पुण्यातील कसबा पेठ या ठिकाणी असणाऱ्या छोटा शेख सल्लाह दर्गा संदर्भामध्ये मोठा जो वाद आहे तो निर्माण झाला होता। त्या सगळ्या संदर्भामध्ये तणावाचं वातावरण जे आहे पुण्यामध्ये निर्माण झालं होतं। खरं तर हा जो दर्गा आहे छोटा शेख सल्लाह दर्गा, हा दर्गा जो आहे या दर्गाच्या भोवती जे आहे अनधिकृत बांधकाम झाल्याची जी माहिती आहे महानगरपालिकेला मिळाल्यानंतर महानगरपालिकेने हे अनधिकृत बांधकाम जे आहे ते या दर्गा ट्रस्टने काढावं अशा पद्धतीची जी नोटीस आहे ती नोटीस या दर्ग्याला बजावली होती। संबंधित जर का अनधिकृत बांधकाम जे आहे काढलं नाहीत तर ते बांधकाम जे आहे अनधिकृत बांधकाम हे महानगरपालिकेकडनं काढण्यात येईल अशा पद्धतीची नोटीस जी आहे ही पुणे महानगरपालिकेकडनं या संबंधित दर्ग्याला देण्यात आली होती। मात्र हा दर्गाच काढण्यात येणार आहे अशा पद्धतीच्या ज्या खोट्या बातम्या आहेत, अफवा आहेत, या सोशल मीडियाच्या माध्यमातून काल पुण्यामध्ये पसरवण्यात आल्या। याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव जे आहेत या सगळ्या दर्गा परिसरामध्ये एकत्र आले आणि तणावाचं वातावरण जे आहे पुणे शहरामध्ये निर्माण झाले। ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त ह्या सगळ्या एरियामध्ये जो आहे तैनात करण्यात आला होता। दंगल नियंत्रण पथक जे आहे ते पथक देखील या ठिकाणी आलं होतं आणि इथल्या काही संबंधित रहिवाशांच्या माध्यमातून हे देखील आपल्याला कळालं आहे की महानगरपालिकेकडनं काही हे जे अतिक्रमण आहे हे अतिक्रमण हटवण्यासाठी जे आहे JCB किंवा गाड्या ज्या आहेत त्या देखील आणल्या होत्या। अशा पद्धतीची चर्चा जी आहे ही चर्चा या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळाली होती। मात्र काल रात्री मध्यरात्रीपासून या सगळ्या परिसरामध्ये चुकीचे जे मॅसेज आहे, अफवा पसरवणारे जे मॅसेज आहे हे मॅसेज पसरवल्यानंतर मोठं तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं होतं। मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त जो आहे तो मागवण्यात आला होता। दंगल नियंत्रण पथकाच्या गाड्या आहेत त्या गाड्या देखील या ठिकाणी आल्या होत्या। मोठ्या पोलीस बंदोबस्त देखील पाहायला मिळाला। मात्र आज पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनासोबत दंगल नियंत्रण पथक हे या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्या बाजूला पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलीस यांच्यासोबत दर्गा कमिटीची जी आहे ती बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे याच्यामध्ये काही खिडक्यांचा समावेश असेल, एक भिंत आहे आणि काही दरवाजे आहेत। हे जे दरवाजे आहेत हे दर्गा प्रशासनाकडनं काढण्यात येईल अशा पद्धतीचं जे आश्वासन आहे हे लेखी आश्वासन दर्गा प्रशासनानं पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांना दिल्यानंतर तुर्तास हा जो दर्ग्याचा वाद आहे तो या ठिकाणी मिटलेला आहे। पूर्वी हिंदू संघटनांकडून ह्या दर्ग्याच्या जागेवर जे आहे पुण्यश्वराचं मंदिर होतं अशा पद्धतीचा जो दावा आहे तो करण्यात आला होता। मात्र हा जो दावा आहे हा दावा मुस्लिम बांधवांनी जो आहे फेटाळून लावला होता। त्याच्यानंतर हा सगळा जो पुण्यश्वर मंदिराचा आणि हा संबंधित दर्ग्याचा जो विषय आहे तो पुण्यामध्ये मोठ्या चर्चेचा विषय बनला होता। मात्र पुणे महानगरपालिकेकडून संबंधित दर्ग्याच्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झालेलं आहे। हे बांधकाम दर्गा प्रशासनानं काढावं ना तर पुणे महानगरपालिका या ठिकाणी कारवाई करेल अशा पद्धतीचं पत्र दिल्यानंतर ह्याला वेगळं वळण जे आहे अफवांच्या माध्यमातून मिळालं। या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मोठं तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं होतं। मात्र दर्गा प्रशासनाने जे आहे संबंधित अनधिकृत बांधकाम आम्ही स्वतः काढू अशा पद्धतीची भूमिका जी आहे लेखी भूमिका पुणे प्रशासनामध्ये आणि पोलिसांच्या समोर कॉर्पोरेशनच्या समोर मांडल्यानंतर तुर्तास तरी इथले तणावाचं वातावरण जे आहे ते निवळल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, पुणे।